देवो भगवान् जानकीपतिः। श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीराम श्रीराम. कल्पना, आज मला फार मजा वाटतीये. छान. मी आज श्रवण भक्ती एन्जॉय करणार आहे. श्रीराम श्रीराम. आणि कल्पना, हां, शक्य झाल्यास तुम्हा सर्व माझ्या सगळ्या भगिनीच, मैत्रिणीच आणि माझी गुरुतुल्य स्वातीताई, की जी दर सोमवार बुधवारी आपल्याला दासबोधाचं चिंतन आपल्यासमोर मांडते, कांतृप्त होतात. आज मला छान वाटते की स्वाती तिथे आहे आणि मी छान, म्हणजे प्रेमात प्रेमात छान वाटते. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. तर मैत्रिणींनो, 15 नोव्हेंबर तारीख होती, बरेच दिवस झाले त्याला. मनात एक संकल्प होता, पुस्तक वाचण्यात आलं होतं 11 मारुती, आणि याचे लेखक होते समर्थ भक्त श्याम साखरे. श्यामबाबा साखरे, त्यांना बाबाच म्हणतो आम्ही. पूर्ण जीवन म्हणजे जवळजवळ वयाची 65 वर्ष ज्यांनी फक्त समर्थ सेवेमध्येच आपली संपन्न केली, घालवली नाही म्हणत, संपन्न केली. त्यांचं पुस्तक वाचनात आलं. अर्थात त्या पुस्तकात सगळी भौगोलिक रचना, नकाशे, कसं जायचं, कुठून जायचं, आणि या प्रत्येक ठिकाणचे पुजारी कोण आहेत, मठाधिपती कोण आहेत, त्यांचे फोन नंबर, या सगळ्यासकट त्या पुस्तकात लिहिलं होतं. त्यांना मी संपर्क साधला आणि म्हटलं की बाबा, हे 11 मारुतींना आपण जायचं आहे, मी पण येईन म्हटले. पण आज त्यांचं वय आत्ता जवळजवळ 89 आहे, ते येऊ शकले नाहीत. त्यांनी ही परिक्रमा पायी केलेली आहे अर्थात, आणि जिथे जिथे जे जे कमी आहे तिथे तिथे त्या त्या सोयी केल्या आहेत, किंवा त्या सोयी करण्यासाठी, उपलब्धी करण्यासाठी कन्सर्न पर्सन्सना भेटून त्यासाठी आटापिटा केला आहे जीवाचा. सज्जनगडावरती बरंच हयातीतली बरेच दिवस, महिने, वर्ष घालवली आहेत. अशा या श्यामबाबा साखरेंनाही नमस्कार, की ते आमचं इन्स्पिरेशन. आमचं म्हणायचं कारण असं की झालं असं की नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होती आणि माझे मिस्टर डॉक्टर भरत घोलप मला म्हणले, आता कीर्तनं बरीच झाली त्या दिवसांमध्ये. म्हणजे तुम्हाला सांगायला खूप आनंद आहे की मला 3-3.5 वर्षामध्ये माझा कीर्तनांचा आकडा 200च्या पार गेला होता. आणि प्रेमापोटी म्हणा, सगळे जिथे जिथे बोलवले तिथे तिथे कीर्तनं झाली. आणि हे मला म्हणले की आपण एक करूया का रश्मी, करशील का? तर मी म्हटलं काय, माझ्या ऐपतीत बुद्धीच्या बसलं तर नक्की. आणि ते म्हणे आपण 11 मारुतीला जाऊया. तर मी उडी मारली आनंदाने की व्हाय नॉट, जाऊया. तर म्हणे नुसतं जाऊया नाही, तिथे प्रत्येक ठिकाणी तू कीर्तन करायचंस. म्हटलं केलं. तर म्हणे आख्यानं तू, हो म्हटलं अर्थात माझी आख्यानं स्वरचित पदं वगैरे असतात, ते म्हणे मारुतीसाठी तू करायची. म्हटलं केली. आणि मग दिवस ठरवायच्या वेळेला आम्ही जरा पुस्तक काढलं आणि हवा चांगली असते, मग रूट ठरवला आणि कसं जायचं, आधी कुठे करायचं, असं सगळं ठरता ठरता डॉक्टर मला म्हणाले आपण सगळ्यात जवळचं करूया. मी म्हटलं नाही, सगळ्यात लांबचं आधी करूया, म्हणजे एक पल्ला मोठा झाला की आपण आपल्या आपल्या भागातली मग करत राहूया, असं आमचं ठरलं. तर ती कुठे कुठे आहे, तर मग असं लक्षात आलं की वारणेच्या खोऱ्यात, म्हणजे वारणा नदीच्या खोऱ्यामध्ये याच्यापैकी म्हणजे शिराळे, पारगाव आणि मनपाडाळे ही 3 मारुती वारणेच्या खोऱ्यात आहेत आणि बाकीचे 8 मारुती कृष्णेच्या खोऱ्यात आहेत, अर्थात साताऱ्याच्या बाजूला. आणि ही 3 वरती कोल्हापूरच्या, म्हणजे
दक्षिणेकडे वरती म्हणजे आमच्यापासून लांब अशा याने. तर मग मी म्हटलं की नको, आधी आपण मनपाडाळेला जाऊ आणि तिथून आपण सुरू करू आणि कृष्णेकडे येऊया, वारणेकडून कृष्णेकडे. तर म्हटलं चालेल, तुझी कम्फर्ट लेवल कशी आहे त्याप्रमाणे बघ. म्हटलं तुमची कम्फर्ट लेवल आधी, ड्रायव्हिंग तुम्हाला करायचं आहे. आणि मग म्हणे काय हरकत नाही, पहिल्यांदा निघू. आणि 15 नोव्हेंबरला आम्ही सकाळी 4ला गाडीमध्ये सगळं काही सामान घेतलं लागणारं. तबला पेटी नक्कीच आमच्याबरोबर होती आणि तबला पेटीचे वादक म्हणजे आमचे बंधुवर्य बाळासाहेब डुमरे म्हणून आहेत. त्यांचंही वय 75 आहे. त्यांची निवड करण्याचं कारण वय झालं आहे, खूप सेवा केली, भजनांमध्ये वादन करतात आणि त्यांनाही 11 मारुती दर्शन घडवायचं असा संकल्प मनात आला. त्यांना घेतलं हार्मोनियमसाठी. आणि तबल्यासाठी आमचे एक बंधुवर्य संजय डुमरे म्हणून आहेत. दोघंही आपापल्या कार्यातनं आता निवृत्त झालेले आहेत. आणि त्या संजय डुमऱ्यांना तबला, तो हातात तबला, त्यांना बसता येत नाही म्हणून 2 फोल्डिंगचे स्टूल, एक बसायला एक हार्मोनियमला, असं बरोबर घेतलं. आणि पाणी लोणी जे काय आपण घेतो, तहान लाडू, भूक लाडू, प्रत्येकाच्या दारात पाण्याच्या बाटल्या, पाण्याचा साठा आणि थोडासा खायचा खाऊ, हे सगळं बरोबर घेतलं. पहाटे 4ला आम्ही निघालो. ऑफकोर्स आहुजाचा एक छोटा स्पीकर, माईक, तानपुरा मशीन, झांज, 9वारी साड्या, 3 दिवसाच्या 3, कारण 3 दिवसात करायचं होतं. सकाळी घातलेली 9वारी साडी रात्रीपर्यंत तशीच ठेवायची होती. आणि मग आम्ही निघालो आणि जवळजवळ 380-385 किलोमीटर ओतूर ते मनपाडाळे. मी मुद्दाम ग्रुपवरती नकाशा टाकला आहे की कुठे कुठे हे मारुती आहेत. आणि मनपाडाळेला आम्ही गेलो. मध्ये असं आम्ही ठरवलं होतं चौघांनीही की शक्यतो हॉटेलमध्ये जेवायचं नाही. आणि आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे आदले 3-4 दिवस मी ठरवत होते की मारुती रायासाठी नेहमी सज्जनगडावर जेव्हा मी जाते तेव्हा ड्रायफ्रूटचे लाडू आणि डिंकाचे लाडू असं नेहमी घेऊन जाते. आणि तो लाडूचा साईज एवढा मोठा असतो, म्हणजे मला तो मोठा, मारुतीला काय मोठा, पण असे 5 तरी किमान लाडू न्यायचे. आणि बोलता बोलता मला दिवस आला तरी काही जमलं नव्हतं. आणि आम्ही म्हटलं जाऊ दे आता बघूया. आणि मनपाडाळे आलं. लाडूची मजा तुम्हाला नंतर कळेल जे मी सांगितलं आहे. आणि आम्हाला अगदी 4 किलोमीटरवरती मनपाडाळे आलं. तिथे माझी कोल्हापूरची मैत्रीण येणार होती, त्यांचं नाव स्मिताताई कुलकर्णी. त्याही ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, छान गातात. त्या इतक्या भारावल्या, त्यांना माझं इतकं कौतुक वाटलं की रश्मी तू असं करणार आहे, तर मी येते म्हणे तिथून. त्या बस बदलत बदलत मनपाडाळे हे जरा रिमोट प्लेस आहे. आणि तिथे आम्ही पोचलो, दुपारचा 1:15 वाजला होता. मधलं आदलं गाडीत जे होतं ते खाऊनसुद्धा आम्हाला खरं भूक लागली होती. पण अंगावरती होतं की आज किमान 4 कीर्तनं, 3 तरी व्हायला हवीत. आणि असंच त्या एका घरामध्ये आम्ही विचारलं कुठे आहे हे, राहतात कुठे, कुलकर्णी म्हणून होते. मनपाडाळेला त्या कुलकर्णींकडे गेलो. ते छोटंसं छान देवस्थान. आणि मन खूप भारावलं होतं की समर्थ स्थापित हे 11 मारुती आहेत आणि त्याचा पहिला मारुती मला भेटला आहे. त्याच्या आधीची गोष्ट सांगते. 3 किलोमीटरवर मनपाडाळेचं मंदिर होतं मारुती रायांचं. आणि या रस्त्याने आत जावं तर एक मोठा टँकर रस्ता अडवून उभा होता. तिकडच्या बाजूने मग आम्ही गाडी मागे घेतली, दुसरीकडे गेलो. त्या बाजूने आत जाऊ असं म्हटलं तर 2-3 अशा बैलगाड्या इतक्या उसाच्या भरलेल्या, त्यांना हलता येईना, ते बैल चालेना, रस्ता ब्लॉक. आणि काही केल्या घड्याळाचा काटा काही थांबत नव्हता. आणि कसं होणार. आणि मला एकदम असं आठवलं की मी म्हटलं होतं की मी ड्रायफ्रूटचे लाडू करते आणि ते लाडू घेतले नाही आहेत. आणि हे आठवलं मात्र माझ्या अंगावर हे आला, काटा आला. आणि मी यांना म्हटलं गाडी मागे घेऊया, कुठेतरी फळं घेऊया, म्हणजे केळी, चिक्कू, सफरचंद. मारुतीला नुसती म्हटलं खडीसागर दाखवू, चालू तर करू, असं मारुतीला नाही चाललं. आम्ही गाडी मागे घेतली आणि कुठून तो एवढ्या दणदण उन्हामध्ये फळवाला, सगळी फळं नव्हती, केळी होती. आणि त्याच्याकडे घेतली तो 2 डझन असं तो म्हणला. का म्हणला तुम्ही समजून घ्यायचं. आणि आम्ही 2-4 डझन केळी घेतली. आणि केळी घेतली आणि तो टँकर तिथून हलला आणि आम्हाला रस्ता मोकळा झाला. आणि लाडू राहिले असं मी म्हणत राहिले. म्हटलं लाडू कुठेतरी विकत घेऊ. पण ते ठिकाण असं होतं की कुठेही मिठाईचं दुकान नव्हतं. आणि सुरुवात अशी झाली की मारुती रायांनी आमच्याकडून
केळी मागून घेतली, त्याला प्रसाद ठेवला आणि पहिलं मंगलाचरणाचं कीर्तन झालं. स्मिताताई आल्या होत्या. मंगलाचरणाच्या कीर्तनाला मी अर्थात गणपतीचा घेतला आणि आख्यानामध्ये गणपती आणि मारुती असं एकत्र कसं येईल याचं आख्यान घेतलं. आता प्रत्येक आख्यान आणि प्रत्येक पूर्वरंग सांगायला वेळ नाही, पण ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यामध्ये सुद्धा जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा मारुतीरायांना थोडं वाटलं की माझ्यासारखा बुद्धिमत्ता वरिष्ठम, गती, वेग हे सगळं मला आहे आणि गणपतीची पूजा केली आणि म्हणजे रामरायांनी आणि सेतू बांधायचा आहे आणि गणपतीराया म्हणले की मी दाखवतो सेतू ॲक्च्युली कुठून बांधायचा, तर माझ्या वेगाने येणारं कोणी आहे का? तर मारुतीराय म्हणले हो मी आहे. आणि मारुतीराय निघाले. गणपतीला कळलं होतं थोडंसं याला झाला आहे थोडा, तो थोडा आला पाहिजे खाली आणि म्हणून मग गणपतीने इतका वेग घेतला की मारुतीरायांना मागे टाकलं आणि मारुतीरायांनी मग शेवटी जय श्रीराम असा आवाज म्हणजे मोठी जय जयकार केला आणि मग ते गणपतीच्या वेगाने धावू लागले. ते इतके पुढे गेले की मारुतीने हाक मारलं, ए हनुमंता इकडे ये, मी खाली उभा आहे. आणि तेही त्याला मागे आणलं गणपतीने आणि त्याला जागा दाखवली की इथून इथे हा कमीत कमी लांबीचा, जिथे खाली भक्कम फाउंडेशन आहे अशा ठिकाणी आपण सेतू बांधायचं ठरवा, तुम्हाला यश येईल. आणि तेव्हा मारुतीरायाला आपली चूक कळते. या आख्यानापासून मारुतीच्या सुरुवात झाली, कारण माझ्या मनामध्ये ना मारुती आणि गणपती ही एक सांगड इतकी छान होती. इंडोनेशियात जेव्हा मी गेले तेव्हा इंडोनेशियामध्ये शक्ती आणि बुद्धी असे हे दोन्हीचे देव आणि या दोन्ही देवांचा अर्थ म्हणजे अर्धनारी नटेश्वर आपल्याला माहिती आहे, पण मारुती आणि गणपती अशी असलेली मूर्ती मी पाहिली आणि असं वाटलं वा काय कॉम्बिनेशन आहे, म्हणजे शक्तिबुद्धीच्या देवता एका ठाई. आणि तेव्हापासून ते आख्यान माझ्या डोक्यात होतं. ते शोधलं की असं गणपती मारुतीचं आख्यान कसं. आणि तुम्हाला सांगते ते मंडळी तिथे जी होती जमलेली एवढ्या उन्हात सगळेजण आले होते. साधारण 1:30 वाजला होता आणि 35 लोक कीर्तनाला, 35 लोक कीर्तनाला भर उन्हात येणं 8 बाजूला. माझ्यासाठी ते एक दसदस बराबर होते. आणि कीर्तन झालं, आरती झाली आणि काय सांगू, केळाचं नैवेद्य दाखवला. मनामध्ये लाडू 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 असं होतं. आणि स्मिताताई ज्या होती माझी मैत्रीण, तिने डब्बा उघडला आणि म्हणल्या की रश्मी तुझ्यासाठी मी लाडू आणलेत. आणि मला इतका आनंद झाला की मारुतीरायांनी ही कशी काय म्हणजे योजना केली आय डोंट नो. आणि ते लाडू आम्ही सगळे मारुतीला ठेवले आणि म्हटलं बघ मी नाही तर माझ्यासाठी इतके जण आहेत. आणि हे काम एकट्याचं नसतं, इट इज अ टीमवर्क. हे मला त्या दिवशी म्हणजे इतकं जाणवलं. आणि मग मनोपाडाला आम्ही जिथे साडी म्हणजे सगळं सामान ठेवलं, कपडे बदलले होते कीर्तनासाठीचे, तर ते लोक कोणी फारसे आले नव्हते कीर्तनाला. मग ते कीर्तन ऐकून त्यांच्यावरती इतका वेगळा परिणाम झाला की मारुतीरायाची जादू चल गई. आणि आमचं कीर्तन होईपर्यंत काय त्यांचं मनपरिवर्तन, जे कीर्तनाला नव्हते आले त्या लोकांनी आमच्यासाठी गरम गरम स्वयंपाक केला आणि आम्ही 3 वाजता तिथे जेवलो. त्या मारुतीरायाच्या देवळात त्यांनी करून आणलं आणि ते सगळं आम्ही जेवलो आणि आमचा सगळा बाडबिस्तारा घेऊन आम्ही पुढे गेलो आणि 32 शिराळ्याला आलो. 32 शिराळं गाव तुम्हाला माहिती आहे की ते सगळे साप आणि हे सगळं डोक्यात. मला प्रचंड भीती वाटते सापांची आणि ते काय दरवेळेस नसतं, फक्त पंचमीला असतं. पण तरी 32 शिराळं म्हटलं की साप असं एक डोक्यात होतं. पण 32 शिराळ्याची मूर्ती इतकी सुंदर आहे समर्थ स्थापित की काय सांगू. आता प्रत्येक मारुती म्हणजे तुम्हाला सांगते 1645 ते 1655 या 10 वर्षाच्या काळात समर्थांनी ही बलोपासना आणि त्या बलोपासनेबरोबर मनोपासना दोघांची एकत्र सांगड असा शक्तिबुद्धीचा देव म्हणून मारुतीच्या स्थापना केल्या. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंकात. असं सगळं असताना तेव्हा समर्थांनी जो आवाज दिला जागो हिंदू जागो, तो हा.
1100 मठांची स्थापना केली. रामदासी झरे त्यांनी शोधून काढून तरी अशी निर्माण केली का तर शिवाजीच्या मावळ्यांच्या घोड्यांना पाणी प्यायला. असा हा राष्ट्रसंत या समर्थांनी या मारुतींच्या स्थापना कुठे शेणाच्या, कुठे मातीच्या, चुन्याच्या, जे मिळेल त्या मटेरियलमधून त्यांनी ते, नाही कुठे मिळालं तर त्यांनी कुठे कुठे दगडावर कोळशाने मारुती काढला आहे आणि त्या मारुतीची उपासना. जय बजरंग, बजरंग की जय, असे हे 11 मारुती. खूप जणांना कळलं नाही. 11 बहु 11 काय 11 कळेची ना. गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी, असं ज्या 11 मारुतींबद्दल म्हटलं जातं. समर्थ स्थापित ही 11 गावं आणि अजून 2 मारुती समर्थांनी स्थापले, ते म्हणजे सज्जनगडावर एक धाब्याचा मारुती आणि एक पेठेतला मारुती. ज्यांनी सज्जनगडाला भेट दिली आहे त्या सगळ्यांना माहिती आहे. तर मग आम्ही मनोपाडाळी करून 32 शिराळ्याला आलो. तिथे एक राहुल देशपांडे म्हणून दाम्पत्य होतं, अतिशय अगत्यशील, आणि त्यांना सगळ्यांना संपर्क साधून प्रत्येकाला आमच्या वेळा ठरवून आम्ही कधी येणार, किती जणं येणार, या सगळ्याचं संपर्क करण्याचं काम डॉक्टर घोलपांनी केलं होतं. आणि हे सगळे नंबर आम्हाला श्यामबाबा साखरेंनी दिले होते. त्या पुस्तकात तर होतेच, पण कोणाचे बदलले होते, कोणाचं काय. आणि त्यांनी जवळजवळ 70-80 लोकांना असं बोलवून, निमंत्रण देऊन, तुम्हाला माहिती आहे मंडळी, 5 लोक एकत्र बोलवणं किती कठीण आहे आपल्यात. म्हणजे आपल्या धर्मात, हिंदूंमध्ये खेद वाटतं सांगायला, पण 5 लोक जमवणं अवघड आहे. त्या ठिकाणी 70-80 लोक जमले होते. तिथेही माझं 2.5 तासाचं कीर्तन झालं आणि मग संध्याकाळ होत आली. ते सगळं केलं आणि आम्ही रात्री पारगावला गेलो. पारगावला डॉक्टरच होते, श्री आणि सौ चव्हाण. ते म्हणाले की तुम्ही कधी निघालाय? म्हटलं पहाटे 4ला. उठलाय कितीला? म्हटलं 3:30ला. तो म्हणे आता झोपा, सकाळी पहाटे की नाही. म्हटलं आज 3 कीर्तनांचा संकल्प आहे. आणि मग त्यांनी त्या देवळाच्या बाजूचा हॉल सगळा स्वच्छ करून ठेवला होता, सतरंजा वगैरे घालून गेले होते. आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझ्या गळ्यात तो आहुजाचा छोटा माईक, स्पीकर, ते सगळं घातलं, तानपुराला मशीन लावलं आणि आम्ही आमचा सगळा मांड होता. अक्षरशः पायाखालचं जे आसन असतं कीर्तनकाराच्या, ते सुद्धा मी त्या बॅगेत ठेवलं होतं. तबला ज्या बॅगेत नेला होता त्याच्यात ते ठेवलं होतं. आणि त्यांचा मुलगा होता, अत्यंत गुणी, प्रेमळ, आईला सगळी मदत करणारा. मी 25 वर्षाचा मुलगा पाहिला, माझे डोळे भरून येतात आठवणीने सुद्धा. आणि मग आम्ही तिथे रात्री साधारण 8:30ला कीर्तनाला सुरुवात केली आणि 10:30 पावणे 11पर्यंत ते कीर्तन संपून लोक रेंगाळून त्यांच्याशी बोलून हे सगळं झालं. मग आम्ही रात्री जेवलो. एकूण प्रवास झाला होता 550 किलोमीटर. आणि मग डॉक्टर चव्हाणांच्या घरी त्यांनी आधीच सांगितलं होतं की आमच्याकडे राहायचं, तुम्ही काही कुठे भक्तनिवास इथे काही नाही आहे सोय, तर मंदिरामध्ये, म्हणजे मंदिरातच राहतं आहे, आमचे पिढ्यानपिढ्या आमच्याकडे ही सेवा आहे. तर आम्ही राहिलो तिथे. सकाळी आम्ही नाश्ता केला. 16 नोव्हेंबरचा दिवस होता आणि निघालो बहेला. बहेच्या मारुतीची गोष्ट खूप वेगळी आहे. बहेला म्हणजे तिथे बाहे असं त्याचं असावं, कारण असं मारुती अजानुबाहूपेक्षाही मोठे हात आहेत आणि त्या हात खाली करून असे मोकळे ठेवून कोणाला तरी थोपवत आहे असा तो मारुती आहे. आणि त्याची खूप छान गोष्ट पण आहे की जेव्हा परत येत होते अयोध्येहून आणि राम तिथे बसले, ध्यानाला बसले, आणि त्या नदीच्या पात्रामधून नदीला इतका मोठा प्रवाह आला की त्या प्रवाहाला त्यांनी त्या प्रवाहाच्या झोताने, आवाजाने आणि रामरायांची हे भंग पावेल योग समाधी म्हणून मारुतीमध्ये बसला आणि त्यांनी असा आपल्या छातीवरती तो प्रवाह घेतला. दोन्ही हात हे केले तर नदीचा प्रवाह छातीवर जेवढा अडला तो अडला, पण बाकी 2 हातांच्या मधून नदीने मार्ग काढला आहे आणि त्या 2 भाग होऊन ती नदी वाहत जाते. असं ते बहे नावाचं ठिकाण आहे. तिथे आम्ही गेलो आणि काय सांगू तुम्हाला, आपल्या गुगल भाऊनी आमचं काय त्याला बहे म्हणजे काय कळलं माहीत नाही आणि रस्ता चुकला आणि आम्ही परत एका वर्णावर बघतो तर आलं आहे 32 शिराळा. तर मग आम्ही म्हटलं 32 शिराळा कुठून आलं इथे, आणि रस्ता तर चुकला. म्हटलं जाऊ दे, रामरायाची इच्छा, मारुती जिथे नेईल. तर त्याच्या मनात काय आहे माहीत नाही. आणि तेवढ्यात आम्हाला मसूरहून फोन आला की मसूरला जवळजवळ 400 लोकांनी
13.25 लाखाचा जप केला होता मसूरला. आणि तो जप झाल्यानंतर तिथे नेहमी सोन्नाबुवा नावाचे बुवा आहेत सज्जनगडावर, त्यांचं दरवर्षी कीर्तन असतं मसूरला. पण मी तिथे जाणार होते म्हणून सोन्नाबुवा म्हणले की मला काही दुसरी कामं आहेत, मी तिथे जातो, ताई तुमचं कीर्तन. ते मला माहितीच नाही, मसूरच्या लोकांना सांगितलं होतं जे जपाला आले होते. आणि त्यांनी आम्हाला फोन केला, अर्थात डॉक्टर घोलपांच्या याच्यावर फोन आला की तुम्ही मसूरला या आधी, आम्ही महाप्रसादासाठी थांबलो आहे, तर कीर्तन व्हायला वेळ लागेल. झालं, आम्ही अशीच गाडी पिछेमुड केली आणि मसूर गाठलं. तर ते लोक असे वाट बघत होते. आमच्याही पोटात सकाळी 7ला जे काय थोडं खाल्लं होतं त्याच्यावर होतो. तिथे जाईपर्यंत 12 वाजले. 12 ते साधारण 1:45 कीर्तन झालं. मसूरला त्या सगळ्या 400 लोकांबरोबर आम्ही महाप्रसाद घेतला आणि फार महत्भाग्याचं होतं ते. आणि मग आता परत 60 किलोमीटर चुकलेला रस्ता आणि बहेकडे जाण्याचा रस्ता, असं सगळं करत हात धुतला आणि बहेकडे निघालो. बहेला जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर चालत जावं लागतं नदीच्या त्या पुलावरून. आणि मग मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये सतत लोकांची ये जा चालू होती आणि संपर्क झाला होता, पण आमचं वेळेचं गणित चुकलं होतं. बहेला इकडे मसूर, मग रस्ता चुकला, त्या सगळ्या भानगडीमध्ये मग मी म्हटलं की आता ते बाळासाहेब दादा डुंबरे, मी म्हटलं 75+ ज्यांचं वय आहे त्यांना म्हटलं तुम्ही गाडीत बसा आणि आपण हार्मोनियम नको नेऊया, आपण झांज, चिपळ्या, तानपुरा मशीन आणि तो स्पीकर असं एवढं हातात घेऊ सुटसुटीत. आणि आम्ही पळत निघालो तिघं, डुंबरे सर, मी आणि डॉक्टर घोलप, आणि आम्ही पळत गेलो. तिथे ते म्हणाले की तुमची वेळ आता असं झालं तसं झालं. म्हटलं नाही माफ करा, मसुरीला जावं लागलं वगैरे, ते झालं. आणि तिथे आता श्रोते कोण, तर म्हटलं मारुतीराया ना, श्रोता अर्थात मारुतीराया. आणि मग तिथे आमचं नेमकं पायाखालचं जे नारदाचं आसन उभं राहायचं असतं ते विसरलं त्या तबल्याच्या पेटीत. तेवढ्यात एक जण काय आला आणि कुठून आला, त्यांनी असं एक मोठं हे केलं, म्हणे तुम्हाला काही हवं आहे का, हे घ्या. आणि मला त्याच्यावर उभं राहता आलं की अगदी जमिनीवर उभं राहून कीर्तन करायचं नाही. आणि मी त्या भिंतीला टेकून, मी तो फोटो नक्की शेअर करेन. फोटो विशेष असा आहे, नमन झालं, पूर्वरंग सांगितला आणि पूर्ण सगळं भान फक्त मारुतीरायाच्या त्या हात हे केलेल्या, आणि ते सगळं मला आठवत होतं. बरं, प्रत्येक मारुतीच्या ठिकाणी मी त्याचं साल स्थापनेचं, समर्थांनी हा कधीच का स्थापला आणि त्याची सगळी पौराणिक ऐतिहासिक कथा पुस्तकात जी लिहिलेली आहे. मोहनबुवा रामदास यांनी पण एक पुस्तक लिहिले, 11 मारुती, आणि श्याम साखरे, या सगळ्याचा संदर्भ घेऊन प्रत्येक ठिकाणी ती कथा पण मी सांगायची. ते सांगण्यामध्ये मी इतके दंग, तेवढ्यात लोक येत होते, जात होते, 5-50 लोक उभे राहायचे, 5 मिनटं जायचे, टाळ्या वाजवायचे, भजन करायचे, निघायचे, गजर करायचे. तेवढ्यामध्ये काय झालं, तो पूर्वरंग संपला आणि आम्ही असं ठरवलं होतं की मारुतीरायाच्या पायाजवळचा जो हार आहे किंवा जे फूल आहे ते त्यांनी मला द्यावं पूर्वरंग झाल्यावर. अगदीच हार घातला पाहिजे असं नाही, जिथे जसं असेल तसं, पण मारुतीरायाचा निर्माल्यातला हार मला आवडेल असं मी सांगायची. तर तो हार मिळाला आणि तुम्हाला सांगते तेवढ्यात 60 ते 70 माकडं आख्यानाला जणू काही श्रोते म्हणून बसली. आणि त्या माकडांचा आणि मी कीर्तन करतानाचा फोटो तुम्हाला नक्की शेअर करीन. आणि ते पूर्वरंग झाला आणि मग हार घ्यायचा, तर मी अशी खूण केली की मारुतीराया प्रत्यक्ष आहे, मला हा एक हार घातला तर खरा चांगला एक हार त्या वानराच्या गळ्यात घालावा. आणि त्या वानराने इतका अप्रूप घेऊन गळ्यात घालून घेतला की फार आश्चर्य वाटलं. अर्थात प्रसाद वगैरे सगळं त्यालाच दिलं, पण त्या ओट्यावर जो असा एक कडप्पा टाकलेला हे होता, त्याच्यावर सगळी लाईनीने बसली आणि काय म्हणतात, त्यांच्या मुलाबाळांसकट त्यांच्या पोटाला धरलेल्या अशी ती माकडं बसली रामरायाची. आणि त्यांनी ती जणू काही कथा ऐकली की मी सांगत होते बहेच्या मारुतीचीच कथा, त्या आख्यानात कसं झालं काय आणि पद, आणि ती अगदी गुंग होऊन अशी बघत होती. बहेचं सगळं झालं आणि बहे करून आम्ही शहापूरला आलो. शहापूरला खूप छान तयारी होती. तो संध्याकाळ झाली आणि 1 तास उशीर झाला अर्थात या सगळ्या धावपळीत. शहापूरला आम्ही घेतला
असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. आणि त्या याच्याने आम्ही तिथे अज्ञानाचं चरित्र सांगितलं की काय दैवी एक आल्यासारखं होतं, पण कुठेही थकवा नाही, कुठेही पाय दुखले नाही. जवळजवळ मी 2-2-2-6.5 तास उभं राहून कीर्तन पूर्ण दिवसात, आदल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण. असं तो 16 नोव्हेंबरचा दिवस संपला की, आणि तो जो शहापूरचा मारुती आहे त्याची पण कथा खूप छान आहे शहापूरकरच्या ताईंची. आणि तो असा चपेटा मारुती आहे, म्हणजे असा हात आहे त्या मारुतीचा, वर शेपूट आहे वीर मारुतीची, आणि चपेटा मारणारा चपेटा मारुती म्हणतात. म्हणजे देऊ काय असं, किंवा देटाळी, तुम्ही जसा भक्त जसा अर्थ घेईल. आणि म्हणून आम्ही असे हो जया अंतरी भाव जैसा दिसे हो तया असं ते घेतलं. आणि मग रात्री आम्ही आलो चाफळला भक्तनिवासात आमची सोय होणार होती. चाफळचे एक शिंदे म्हणून कॅन्टीनचे मालक आहेत, त्यांची आमची अशी जान पेचान झाली होती छान. आणि ते म्हणले कुठे जायचं नाही, चाफळला या, भक्तनिवासात मी 2 खोल्या तुम्हाला ठेवतो. आणि मग भक्तनिवासात आम्ही राहिलो. त्या चाफळच्या 2 खोल्या घेतल्या. 17 नोव्हेंबरला आम्ही सकाळी उठलो आणि 6 वाजता तिथून जवळच शिंगणवाडी आहे, तिथे खडीचा मारुती आहे. शिंगणवाडीचा मी म्हटलं आता काय एवढ्या सकाळी, पण म्हटलं चला उलट छान, कोणीच नाही, फक्त मी आणि मारुती आणि माझ्याबरोबर. मी म्हणजे आम्ही चौघं हे एक सुटलेलं. आणि प्रत्येकाला असं वाटायचं की मी म्हणजे आम्ही इथे आहोत ते चौघं, कारण वी आर द टीम. आणि एक आत्मा झाला होता की जरी देहाने आम्ही वेगळं असलो, कारण इप्सित साध्य करायचं होतं ते एकच होतं की सगळ्या मारुतींना भेटी देऊन त्याचं संकीर्तन, त्याचा जय जयकार. शिंगणवाडीला गेलो, तिथे इतकं रम्य वातावरण, सकाळी वेळ, पक्षी आणि आश्रमात जसं वातावरण, असं मारुती आमचा वाट बघत होता. दिवा लावून गेले होते सकाळीच कोणीतरी. आणि मी म्हटलं वा, आता इथे आपण असं अगदी चिपळ्या घेऊन असं मस्त कीर्तन करू. आणि तेवढ्यात आमचे डुंबरे आहेत, संजू दादा, म्हणजे बापू म्हणतो, ते मला म्हटले किती छान ना, पण 2-4 का होईना कोणतरी श्रोते हवे होते हो ताई. तर मी म्हटलं काही नाही, मारुती रायाच आहे ना बस. तेवढ्यात कुठून का होईना, पण 1 जीप होती मोठी सुमो आणि 2 कार होत्या, असे भरून जवळजवळ 25 एक तरुण मुलं जय श्रीराम कुठून आले काय माहीत, 6:15 वाजता. आणि ते आम्हाला सगळे त्या भजनाला ते पण नाचू गाऊ लागले. आणि मी आपली एकटी कीर्तन करते उभं राहून चिपळ्या. आणि कोणी माझ्या हातात म्हणतं अजून एक झांज आहे का, कोणी म्हणतं चिपळ्या आहे का, कोणी म्हणतं काय. मग मोठ्यांदा टाळ्या वाजवून ते कीर्तन इतकं सुंदर झालं की प्रत्येक कीर्तनाचा थाट आणि बाज असा खूप वेगळा होता. आणि मग आम्ही तोवर 8 वाजले, चाफळला आलो. चाफळला 2 मारुती आहेत, एक प्रताप मारुती आणि एक दास मारुती, म्हणजे वीर मारुतीचं एक रूप आहे. शेपटी वर गुंडाळून असं जे आहे तो वीर मारुती आहे, आणि हात जोडून उभा असतो तो दास मारुती आहे. कारण हा नवविध भक्तीतला सगळ्याच भक्तींचा आचार्य आहे तो. तर आम्ही म्हटलं की एक मारुती आपण करूया. कुठला करूया? प्रताप मारुतीला गेलो. 8 वाजता पुजारी आले होते. असा मंद शांत शीतल गाभारा आणि स्वच्छ केलेला पुजारी दादा, एकदम छान गंध लावून, छान सोहळं नेसून मारुतीला असं सूचना तर करत होते छान. आणि मारुतीने असं छान मस्त स्माईल दिलं की आले आता माझ्याकडे, मी वाट बघत होतो की माझी पाळी कधी आहे. आणि इतकं छान वाटलं. तो प्रताप मारुतीला मी एक अशी सवाई घेतली होती, रामदूत वायुसूत भीमगर्भ जितपती, जो नरात वा नरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती, वीर जोर शीर जोर धक्कधिंग मारुती, असा जो मारुती आहे. आणि अहिरावण महिरावण हे सांगायचं म्हटलं या प्रताप मारुतीला. आणि बघा ना, म्हणजे एक इतकं वेगळ्या भूमिकेत मारुतीनीच केलेला पराक्रम आणि मारुतीलाच सांगायचा, हे इतकं मोठं भाग्य. आणि प्रत्येक ठिकाणी मी अर्थात रामदासी पठडीचं कीर्तन केलं, नारदीय कीर्तन मी करते, पण रामदासी पठडी वेगळी, एक दासगणू पठडी आहे, आणि एक गोविंदराव होसिंगची ती पदं आहेत ती वेगळी. पण मी रामदासी पठडीचं म्हणजे काय, तर ती नमनाची जी पदं असतात
की रामा हो रामा आणि रामदास माऊली अशी 2 पदं असतात. जय जयकार रामाचे असतात, मारुतीचे असतात. याला रामदासी पठडीचं कीर्तन म्हटलं. आणि मी पहिलं पद म्हटलं, रामा हो पतित पावना तुम्ही, ते सगळं पद झालं आणि मी म्हणायला लागले, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास. आणि त्याच्या पुढे आहे, वत्सा लागे धेनू जैसी, ये उचलित पाऊली गमाय माझी, ये उचलित पाऊली दया करी, रामदास माऊली दया करी. असं म्हणता म्हणता माझा कंठ इतका भरून आला की असं मला झालं की रामदास स्वामींनी आत्ता माझ्या कीर्तनात हजर व्हावं. तर हजर व्हावं नाही तर ते आले आहेत असं झालं. आणि अक्षरशः आजूबाजूचं सगळं मला विसरायला झालं. माझ्या पेटीवाल्या दादांना कळलं आणि ते पूर्ण पद त्यांनी फक्त पेटीवर वाजवलं. आणि मग आम्ही पुढच्या याला लागलो, पुढच्या कीर्तनाच्या भागाला लागलो. जेव्हा देव आणि आपण म्हणजे भक्तश्रेष्ठ जेव्हा भगवंत पदाला जातो आणि तो भक्तश्रेष्ठ भगवंत आणि आपण एक त्याचा सेकंडरी भक्त, अशी जी लाईन तयार होते, एक साखळी तयार होते आणि त्याचा श्वास आपला श्वास हे सगळे एकत्र होतात आणि आपण जो आनंद उपभोगतो त्या आनंदाला म्हणजे तोडच नाही. तर असं ते कीर्तन फक्त त्या प्रताप मारुतीसाठी झालं. आणि अर्थात मग त्या पेटीचं सगळं होऊन गेलं. मला स्थिर होईपर्यंत कोणीसुद्धा एक शब्द बोललं नाही. डॉक्टर चिपळ्या घेऊन वाजवत राहिले, ते गीत हार्मोनियमवर वाजत राहिलं, रामदास माऊली जय जयकार त्यांनी केला. आणि मग मी पूर्वरंगाला आले आणि मग मी स्थिर झाले. पण ती जी मधली काही मिनटांचा वेळ, भाग्य आहे की काही सेकंदांचं पण नाही, काही मिनटं हे फक्त मारुतीरायासोबत असणं म्हणजे काय, हे केवळ मला 2 शब्द काहीतरी बोबडे बोलता येतात म्हणून मला त्या मारुतीरायाने हा अनुभव दिला. हे केवळ अद्वितीय होतं. आणि त्या मारुतीच्या कीर्तनात मात्र फक्त ते पुजारी दादा पाठमोरे निवांत शांत, कुठेही चलबिचल न होता पूजा करत राहिले, हार्मोनियमवाले वाजवत राहिले आणि मी माझ्याच ह्याच्यात काय केलं मला आय डोंट नो. तर असं हे प्रताप मारुतीचं कीर्तन झालं. आणि ते झाल्यावरती आम्ही साधारण 10-10:30ला 2 तासाचं कीर्तन झालं आणि आम्ही उंब्रजला गेलो. उंब्रजला तिथेही असाच वीर मारुती आहे आणि म्हटलं आता इथे कुठलं आख्यान घ्यावं. मी एक अशी मोठा फोल्डर नेला होता आणि फाईल नेली होती की आणि त्या प्रत्येकाला कागद अटॅच केले होते की इथे त्या मारुतीची कथा, त्याची पौराणिक आणि ऐतिहासिक आणि भौगोलिक आणि असं सगळं माहिती, तिथे पूर्वरंगाला काय घ्यायचं आहे. पण ते माझं चेंज व्हायचं स्थळ बघून ऐन वेळेला मनाप्रमाणे. आणि मी जे चेंज करेल त्याप्रमाणे या बाकीच्या तिघांना मान्य असायचं. म्हणून मी म्हटलं की आम्ही एक दिल, एक आत्मा, एक मनाने, एक चित्ताने हे केलं. मग उंब्रजला गेलो तर म्हटलं आता इथे आपण भीमाचं गर्वहरण घेऊ आणि मग जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसे, अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी चिरेना. असं तो मनाच्या श्लोकातला श्लोक आहे. पूर्वरंगाला सुद्धा मी प्रत्येक वेळेस रामदासी कीर्तनामध्ये समर्थांनी लिहिलेला श्लोक, अभंग किंवा गाथेतला एखादा अभंग किंवा त्यांची सवाई किंवा दैनंदिन उपासनेतल्या काही पदं आहेत ह्यापैकीच काही घ्यायचं असतं आणि मग तेच घेतलं गेलं. मग भीम आणि मारुती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती शेपटी उचलायची गोष्ट, पण ती इतकी रंगवली की मग भीमाचं गर्वहरण कसं झालं हे त्या याच्यातनं सांगितलं.
तोवर 12 वाजून गेले. परत आम्ही चाफळला आलो आणि चाफळला आल्यावरती आणि फक्त प्रसाद घ्यायचा हे ठरलं होतं, सांगितलं मगाशी. उंबरजचं कीर्तन 3रं होतं. सकाळी 6चं शिंगणवाडी, 2 नंबर चाफळ प्रताप मारुती, 3 नंबर उंबरजचा मारुती. आणि आम्ही आता आलो, 1:30 वाजला होता. चाफळच्या शिंदे मामांच्या कॅन्टीनमध्ये आलो आणि शिंदे मामा म्हणजे काय मग आजचा प्रोग्राम असं तसं, जेवायची वेळ झाली. तेवढ्यात असं आम्ही बसलो त्यांच्या कॅन्टीनमध्ये. काय खाणार तर म्हटलं नाही काहीतरी थोडं थोडं खाऊया, असं पूर्ण जेवणाची काही इच्छा नव्हती. तेवढ्यात एक मारुती व्हॅन आली चाफळला आणि त्याच्यातनं जे उतरले, मी म्हटले यांना आपण हे तर ओळखीच आहेत, हे इथे कसे आले. तर आम्ही चौघं ऑर्डर दिली जेवायला घेणार. तेवढ्यात ती गाडी आली आणि म्हणे ताई नमस्कार. म्हटलं नमस्कार. ओळखला का म्हटलं ओळखलं, पण आठवे ना कोण, कारण डोक्यात विचार वेगळे होते, दिशा वेगळी होती आणि ही दिशा कोण आता काय कळेना. तर म्हणे मी पाटील सर, बेलदऱ्यांच्या बेलदरे नावाचं गाव आहे तिथलं मी मुख्याध्यापक. तुम्ही शाळेत आला होता आठवतं का. तुम्ही म्हटलं माय गॉड आठवलं. आणि मग मला ते सगळं आठवलं. बेलदऱ्याला एक शाळा आहे आणि त्या शाळेत 10वीच्या मुलांचा रिझल्ट थोडा वाढवायचा होता. तर रामरायाच्या कृपेने मी केला होता प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश आलं होतं. शाळेचा रिझल्ट 100% लागला होता. त्या शाळेचे हे मुख्याध्यापक. आणि म्हणे ताई तुम्ही इथे आल्याचं कळलं आणि चला आता शाळेत, मुलांना तुम्हाला भेटायचं आहे. तर माझी 3 कीर्तन झाल्यामुळे हे बाकीचे 3 माझ्याकडे डोळे असे करून बघायला लागले की आता कुठे जाणार, काय शरीर काही आहे का नाही, ती नऊवारी साडी ते हे ना अवतार असं सगळं. तर मग ते मला म्हटलं की नाही एक तास मुलांसाठी. तर मला खरंच तिघांनी अशा नजरेने पाहिलं की अंगात शक्ती कुठून आणणार. पण मी त्यांच्याकडे बघितलंच नाही. मी रूममध्ये गेले आणि पटकन एक ड्रेस अडकवला आणि मी म्हटलं की तुम्ही जेवून घ्या, मी शाळेत बघते काय ते. आणि मी शाळेत गेले आणि तिथे अशी एका हॉलमध्ये बसलेली 400 मुलं होती. आणि म्हटलं मी काय आता म्हणजे काय अपेक्षा आहे तुम्हाला माझ्याकडून. मुख्याध्यापक म्हणाले की अभ्यास कसा करावा, बोर्डाचा पेपर कसा लिहावा आणि आपले संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास, आणि पालकांना पण बोलवलं आहे, मसुजन पालकत्व आणि सगळं तुम्ही करा म्हणे, याला सगळ्याला स्पर्श. तुम्ही आता आलाय तर आम्ही काय तुम्हाला ही संधी सोडणार नाही. आणि मी म्हटलं अरे बापरे, चला म्हटलं माईक आहे का. म्हटले हां चला. मग मी त्या हॉलमध्ये बसले आणि सगळ्या मुलांनी इतकं छान स्वागत केलं की माझा शीण गेला. आणि त्यांनी जे जे विषय सांगितले, 1.5-2 तास माझं व्याख्यान तिथे पार पडलं. आणि आता मी अशी खाली बसले आणि मला जाणीव झाली की आय हॅव टू ईट समथिंग. माझा मेंदू हायपोग्लायसेमिया झालेला आहे. आता मला बोलायचं शक्ती नव्हती. 2 असे जवळजवळ मी 7.5 तास बोलत होते. पुढची 2 कीर्तनं शिल्लक होती. आणि मग मी त्यांना त्या मुख्याध्यापकांना म्हटलं की मुलांसाठी भात केला आहे का हो, कारण मुलांना ते पौष्टिक आहार योजने. हो म्हणे केलं आहे ना. मी म्हटलं थोडा भात शिल्लक आहे. तर म्हणे हो आहे. तर म्हटलं मग थोडा आणता. बापरे, त्यांना असं झालं की म्हणे तुम्ही जेवला नाहीत. मी म्हटलं हे काय आता जेवते ना, भात आणा म्हटलं. मग त्यांनी भात आणला. कुठून तरी लांब शाळा आहे ती, निवासी शाळा आहे, त्यामुळे अशी गावाबाहेर लांब होते, कुठे हे नव्हतं. आणि तिथे कुठेतरी त्यांना म्हणजे तिथे कामकरी लोक होते, त्यांच्याकडे शेळी होती. आणि त्या शेळीचं त्यांनी एका कपामध्ये दूध आणलं आणि म्हणे आता माझ्या मुलाला बिस्किट आणली होती, त्यातली 4 बिस्किटं पण आहेत, तर कोणाकडे दुकानही जवळ नाही. तर ती 4 बिस्किटं, तो भात आणि ते शेळीचं दूध असं मी असं आदर्शासारखं खाल्लं. आणि म्हटलं चला आता मला सोडा चाफायला, माझं पुढचं कीर्तन 5 वाजता आहे. आणि मी तिथे गेले 4:30ला. आणि चाफायला आता दास मारुती आहे, त्या मारुती पुढे कीर्तन करायचं, तिथे निघायचं. तर मी आपले डोळे मिटून त्या मारुती व्हॅनमध्ये बसले. 20 किलोमीटर मी आले होते बेलदऱ्याला. चाफळपासून 20 किलोमीटर ती शाळा आहे. आणि परत 20 किलोमीटर आले. तर हे सगळेजण छान विश्रांती घेऊन फ्रेश. आणि म्हणे आम्ही वाट बघतोय तुमची, आता 5ला आपलं कीर्तन आहे. म्हटलं 5 मिनटात तयार होते. हे काढलं ते घातलं आणि म्हटलं चला आता दास मारुतीपाशी. तेवढ्यात
मोठ्या स्पीकरमध्ये मला आवाज आला की आता असं असं डॉक्टर रश्मी घोलप यांचं इथे कीर्तन आहे मुख्य रामाच्या मंदिराच्या सभागृहामध्ये. तिथे वर्णी लागणं मला असं कळलं होतं की म्हणजे तुम्ही बरेच अर्ज विनंत्या किंवा आपलं नाव देऊन नंबर लावायला लागतो हो अर्ज विनंत्या म्हणजे. पण माझा मारुती रायांनी ना माझा फार वरती लावला आणि तिथे एक सुतार म्हणून आहेत व्यवस्थापक. त्या सुतारांनी सगळ्या मोठे मोठे स्पीकर लावून अनाऊन्स केलं की आता कीर्तन आहे. खरं तो कीर्तनाचा हे 9था दिवस पण माझ्यासाठी म्हणजे अर्थात मारुती रायाची कृपा की तिथे कीर्तन चालू झालं. 5 ते 7 माझं हे 4थं कीर्तन झालं आणि माझी खूप इच्छा होती की कसंही करून आज ही कीर्तनं 11 कीर्तनं 3 दिवसात करायची. 3 पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 3 अंतर होतं पण आजच्या दिवशी मी 5 करेन. मग मला सगळे म्हणाले तुझं मधलं 2 तासाचं व्याख्यान ते पण एक महत् कीर्तन. तर म्हटलं सोडा ते आता ते झालं आहे ना तर ठीक आहे. आणि मग चाफळचं कीर्तन खूप छान रंगलं आणि रामरायासमोर तर रूप आजही म्हणजे आठवलं डोळे मिटले की डोळ्यापुढे येतं. आणि तुम्हाला आनंद वाटतोय मला सांगायला. मला रामजन्माला पण त्यांनी सांगितलं होतं पण रामजन्माचं कीर्तन माझा 10 दिवसाचा उत्सव ओतूरच्या देवळात होता. त्यामुळे हा राम तो राम एकच ना. आणि मग या रामासमोर त्याच तन्मयतीने केलं तर हाच चाफळचा राम होतो ना स्वातीताई. त्यामुळे तसं नाही घेतलं. चाफळचं कीर्तन केलं आणि काय बोलले काय माहिती पण त्या गादीला उभं राहिलं की सुचतं काय काय. आणि ते सुतारसाहेब खूप खूप खुश झाले. म्हणले काय प्रासादिक वाणी आणि किती छान भाषा वगैरे. ठीक आहे म्हटलं देवी सरस्वतीची कृपा. असं ते कीर्तन झालं आणि जवळजवळ 7:30 पावणे 8 झाले आणि जेवण अर्थात राहिलं होतं पण दुपारच्या शाळेचा भात कामी आला होता. आणि मग आम्ही माझगावला निघालो. माझगाव तिथून फक्त अवघं मला वाटतं 2.5-3 किलोमीटरवरती माझगाव आहे. आणि या माझगावला आम्ही तिथं गेलो. 8:30ला कीर्तन सुरू झालं. त्यांनी पण अशी मस्त खूप मंडळी जमवली होती आणि त्या देवळाचं नूतनीकरण झालं आहे. आणि तिथे सुनील कुलकर्णी म्हणून व्यवस्थापक आहेत. त्यांच्याही पिढ्यानपिढ्या समर्थांपासून कुलकर्णींकडे ते देवाचं व्यवस्था आणि पूजा असं सगळं आहे. आणि तोही वीर मारुती आहे. तर त्यांनी आणि तिथे एक डॉक्टर धनंजय कुलकर्णी पण आहे तेही भेटले. आणि मग आम्ही सगळ्यांनी तिथे कीर्तन 10:30 झाले आणि 11:30पर्यंत आता 11 कीर्तनं पूर्ण झाली होती. आणि खूप 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 समाधान होतं. साखरे बाबांना फोन केला की बाबा आमची 11 कीर्तनं पूर्ण झाली. ते म्हणाले की आता मला नाही येता आलं वगैरे पण कसं सगळ्यांनी कसं केलं मग तुम्हाला सहकार्य केलं का नाही कुठलं कीर्तन केलं काय काय केलं. मग त्यांना सगळं वृत्तांत सांगितला. आणि रात्री माझगावचं कीर्तन झाल्यानंतर एक छोटी मुलं होती त्या कीर्तनाला आणि ती मुलं म्हणाली की आम्हाला दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्यामध्ये आम्हाला कीर्तन शिकवाल. आणि मला इतका आनंद झाला की बस याचसाठी केला आहे आणि करते आहे अट्टाहास की पुढची फळी तयार व्हावी आणि तरुणाईला हे उद्युक्त व्हावं. तरुणाई उद्युक्त व्हावी की मला पण हे करायचं आहे. आणि खरं काय आहे ग्रंथात काय लिहिलेलं आहे त्या व्यतिरिक्त न बोलणारे कीर्तनकार तयार व्हावे, प्रवचनकार तयार व्हावे आणि संकीर्तन व्हावं आपल्या देवाचं. आणि मग आपल्याला कोणी असं बोट दाखवून म्हणू नये की हां माहिती आहे तुमचं मारुती त्याला शेपटीन हेन तेन. आणि तुम्हाला खरं सांगते यासाठीच मी ओतूरमधल्या शाळा कॉलेजांमध्ये 7-7 दिवस नुसतं मारुती सांगते. आणि आता आमच्या शाळेत जर तुम्ही आलात तर तुम्हाला मुलांना जर विचारलं की तुम्हाला कोण आवडतं तुमचा हिरो कोण तर मला खात्री आहे की माझी सगळी मुलं नातवंड म्हणतील की मारुती इज द हिरो. का ते सगळं तुम्हालाच ते बडबडून सांगतील आणि तुम्हाला विचारतील तुम्हाला माहिती आहे राम आणि मारुतीची भेट कुठे झाली पहिल्यांदा. आमची मुलं छोटीशी 3रीतली 2रीतली सांगतात ऋष्यमुख पर्वतावर. आणि त्यांच्याबरोबर कोण होतं त्याचे वडील कोण ते वेदांचा अभ्यास किती केला होता हे सगळं माझी मुलं तुम्हाला नक्की सांगतील की अंजनी माता काय ती हनुमंताला एकदा का रागवली. हनुमंताला ओरडली एकदा अंजनी माता की तू असताना रामाला
एवढे एवढे कष्ट घ्यावे लागले त्या रावणाला मारायला, तू काय करत होता, अशी आमची मुलं गोष्ट सांगतात. आणि मला हेच वाटतं की तुम्ही आम्ही मैत्रिणींनो या कामात भाग घ्यायला पाहिजे की मला किती वेळ आहे, मला कधी वेळ आहे, त्या वेळेला जाऊन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन हे सगळं सांगितलं पाहिजे की भक्तिप्रेम व्युत्पत्ती भीमगर्भ ज्युत्पत्ती म्हणजे काय, वानर का वन नर, हे नक्की सांगायला पाहिजे. असं वाटतं. मोठे मोठे छान हनुमंतांचे गजर केले आम्ही. आणि मला आता ओढ लागली होती की सज्जनगडावर जायचं आहे. माझगावचं कीर्तन झालं, रात्री 12ला आम्ही आलो. रात्रभर मला झोप नव्हती, कारण हे सगळं श्यामबाबा साखरेंना तर सांगितलं, पण मला माझ्या बापाच्या घरी जायचं होतं. नेहमी मी म्हणते की सज्जनगड म्हणजे माझ्या वडिलांचं पित्याचं माहेर, नो वे, माझ्या बापाचं घर आहे. आणि तिथे जाऊन मला हा सगळा वृत्तांत कधी एकदा सांगेन असं झालं होतं. आणि गंमत सांगते की आम्ही सकाळी निघालो आणि माझी एक सातारची मैत्रीण आहे, डॉक्टरच आहे ती पण, ती मला म्हणली तुम्ही सगळे इथे या, मी सगळी छान तयारी करते, ब्रंच घ्या आणि पुढे जा. आणि तिने सगळं काही ते केलं होतं. पण समर्थांची इच्छा होती, नाही ना कोणाच्या घरी जेवलायत, नाही ना कुठे तुम्ही हॉटेलला जेवलायत, तर इथे काय जेवताय, असं असावं. आणि आम्ही गुगलला मॅप लावला तिच्या घराचा, तिने पाठवलेलं लोकेशन, करंट लोकेशन लावलं, पण आम्ही इतके दिशाहीनतेप्रमाणे आम्ही त्या गाडीने फिरलो, पण मला घरच सापडेना. आणि आम्ही फोन केला की माझी मैत्रीण म्हणायची की अगं तुम्ही आमच्या अगदी जवळ आहात, केवळ 400 फुटावर, केवळ 400 मीटर, पण आम्हाला ती दिशा सापडली नाही. मग आणि आम्ही 11 ते 1 अशी वेळ मागून घेतली होती. आत्ताच सांगितलं बापाचं घर आहे, तिथे मुलीचं चालतं आणि ती म्हणेल ते ऐकलं जातं लाडाकोडाने. तर आम्ही तिथे 11पर्यंत पोचायचं. आणि समर्थांची शिस्त आहे, ती शिस्त बाळगली पाहिजे, ती अंगात आली पाहिजे. 11 सांगितले म्हणून 11:05 नाही चालणार. आणि मग मी बाकीच्यांना सांगितलं की नाही आता कोणाच्या घरी जायचं नाही, मी प्रत्येकाच्या दाराच्या इथे जे काय ठेवलं आहे ड्रायफ्रूट्स, आणि ते प्रत्येकाने खाऊन घ्या, आपलं आपलं पाणी पिऊन घ्या, एक एक लाडू खाऊन घ्या, हाच आपला नाश्ता, पहिले सज्जनगड गाठूया. आणि आम्ही ते सगळं पुसलं आणि सज्जनगड लावलं. आणि समोर पुढे तर रस्ता आला सज्जनगडकडे, आणि आम्ही सज्जनगडावर गेलो. तिथे आता त्या पेटीवाल्या दादांना, आमच्या बाळासाहेबांना न्यायचं होतं. गुडघ्यांचं ऑपरेशन झाले, खुब्याचं ऑपरेशन झालेलं, काय करावं आता. 11:15 वाजलेत, 15 मिनिटात गडावर जाऊन कपडे बदलून कीर्तन चालू करायचं आहे. आणि मी म्हटलं समर्थांना आता वेळ मला पाळायची आहे, पण काहीतरी मदत. तेवढ्यात एक रस्ता चालू होता आणि त्या रस्त्यावरून खडी घेऊन जाणारा, सामान घेऊन जाणारा एक टेम्पो आला. कुठून आला, पाठवला माझ्या बापाने. आणि तो टेम्पो आला आणि त्यांनी विचारलं काय आहे ताई. चढायला त्यांनी गाडी उभी केली आणि म्हटलं काय नाही दादा, या दादांना घेता का जरा पुढे, त्यांना चालता येत नाही, तर या की म्हटलं. आणि तुम्हाला काय चालता येतं आहे का, तुम्ही पण बसा. किती जण आहात म्हटलं, अजून आम्ही 3 जण, कारण आपण एकाचं विचारल्या बाकीच्यांनी कसं काय बसायचं ना. आणि तो आम्हाला घेऊन घरात जर जाऊन वर पोचवून आला. हातात किल्ली घेतली, रूममध्ये गेलो, परिवेश धारण केला कीर्तनाचा, येऊन थांबलो. तोपर्यंत सगळं काही माईक वगैरे सगळं लावलेलं, त्याचे प्रत्येकाचा स्पीकर सगळ्या खोल्यांमध्ये लागलेला. आणि पेटी तबला आम्ही नेला नव्हता, कारण त्यांनी आधीच सांगितलं होतं की पेटी तबलावर सोय होईल. आणि मग आम्ही त्या कीर्तन सुरू करणार. कीर्तन एक ठरवलं होतं, आख्यान एक ठरवलं होतं. तेवढ्यात सातारची एक सृजन नावाची एक शाळा आहे, त्या शाळेची जवळजवळ 100 मुलं, ज्ञानप्रबोधिनीची ती शाखा किंवा काहीतरी समथिंग असं काय आहे. आणि त्या शाळेतली 100 मुलं कीर्तनाला येऊन बसली. आणि मी आख्यान बदललं, अज्ञानाचं आख्यान घेतलं. अज्ञान असं असतं की प्रत्यक्ष मारुतीरायाला सांगतो जरा लाकूड फाटा आणा, थोडं 4 हंडे पाणी आणून द्या मला नदीवरून, आणि मग मी चाफायच्या मठाची सेवा करतोय, असा हा अज्ञान. की याला अज्ञान कसं म्हणायचं, हाच खरा भक्त, ज्याला देव कळला आहे, ज्याला भक्तीने त्याच्यापर्यंत पोचता येते. समर्थ शिष्यगणाला घेऊन काशीला गेले होते आणि हा म्हणला मी मठ सांभाळीन, कारण माझ्या गुरूंना वाटतंय मी सांभाळू शकेन.
आणि गुरूंच्या शब्दासाठी एकटाच आफायला राहतो. दमतं बिचारा लेकरू 7-8 वर्षाचं. आणि वेळ अशी येते की एकदा म्हणजे लक्ष्मणाला काम सांग, मारुतीरायांना काम सांग, सीतामाईला चूल पेटवायला सांग, असं सगळं करतो. आणि सीतामाईंनी एकदा काला केलेला असतो. द्रोणात मग तो मुलगा रडायला लागतो, म्हणतो माझ्या गुरुजींना न्यायचं आहे. आणि मारुतीरायाला म्हणतो, मारुतीराया चल की तू राम लक्ष्मणाला घेऊन त्या पाताळातनं वर काय आला, तिथून काय आला, इथून गेला, आला गेला मनोगती, असा तू मला घेऊन चल. तर त्या अज्ञानाचं चरित्र मी निवडलं आणि हा मारुतीराया घेऊन जातो काशीला. आणि समर्थ म्हणतात की अरे काय आहे, तेव्हा ते पद आहे, कष्टी झाला जीव केली आठवण, पावले किराण मारुतीचे, माझ्या मारुतीचे, उडी घेई मज अनाथा कारणे, अनाथा कारणे, तेणे केले माझे समाधान, समाधान, कष्टी झाला जीव केली आठवण, आठवण. आणि समर्थ धाय धाय त्याचे चरण धुतात आश्रमने की मारुतीराया तू माझ्या या अज्ञानासाठी आला. आणि ती मुलांना गोष्ट इतकी आवडली की राष्ट्रगुरू श्री समर्थांचा अज्ञान हाच एक सच्छिष्य कसा झाला आणि नाम असे अज्ञान ज्ञानी परी, तो कसा ज्ञानी, ही गोष्ट सांगताना मुलंही रमली, मीही रमली. आणि 11 ते 2 जवळजवळ त्या कीर्तनात सगळे तहानभूक विसरून आम्ही हे झालो. आणि क्षणभर मला भास झाला की काय. आणि यांच्याकडे मी बघितलं डॉक्टर घोलपांकडे, तर त्यांच्या शेजारी माझी नणंद, तिचे मिस्टर, त्यांची मुलगी म्हणजे माझी भाची, तिचा नवरा, सगळे घरातले लोक. मी म्हटलं अरे मला भास होत आहे. पण मला सरप्राईज देण्यासाठी सोलापूरहून माझी नणंद सज्जनगडावर आली. म्हणजे हे प्रेम. तिला म्हटलं अगं तुझा गुडघा एवढं दुखतो, काय नाही म्हणते, तुला एकटीलाच मारुतीराया नेतो का, आम्हाला पण त्यांनी आणलं. तर अशी ही मारुतीरायाची हे आहे, स्टोरीच म्हणा, पण हा खरा आहे. आणि ते झालं. व्यवस्थापकांनी 4 शब्द माझ्याबद्दल इतके छान आशीर्वादपर बोलले आणि समाधीवरचं एक वस्त्र माझ्या खांद्यावर. आणि म्हणून मी म्हणते ना की बापाचं घर आहे, अजून बापाच्या घरी काय पाहिजे आपल्याला. तर ते घातलं आणि मग कृतकृत्य झालं. आणि मग मला असं वाटलं की आता मी बसते थोडा वेळ, असं झालं. आणि ती सगळी मुलं, आम्ही सगळे, मग माझी नणंद वगैरे, आम्ही सगळेजणं प्रसाद घेतला, तिथे जेवण केलं. आणि मनामध्ये सारखं एक होतं की अज्ञानाचं चरित्र मी सांगते आहे एका ज्ञानी राष्ट्र संतासमोर. तर अज्ञान कोण, मी का कीर्तनात सांगितलेलं अज्ञान, अशा मनामध्ये द्वंद्व. अर्थात मीच अज्ञान, अज्ञानी मीच. पण एक असं कळलं की जेव्हा मनातला संकल्प दृढ असतो तेव्हा नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून, अवघा मुहूर्त शकून, अवघा मुहूर्त शकून, हृदय मारुतीचे ध्यान, अवघा मुहूर्त शकून, हृदय मारुतीचे ध्यान, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, नाव मारुतीचे घ्यावे, शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावाव्या सुभटा, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. तर हा एक नक्की धागा कळला की कुठला मुहूर्त आहे, कुठला शुभ दिवस आहे, काही बघू नये. नाव मारुतीचं घेतलं ना तर कळी काय घाबरतं. यमदूतसुद्धा लांब राहतात, शनी राहू केतू लांब राहतात,
इतका त्याचा धाक आहे. आणि म्हणून कपिकोळ हनुमंत असं म्हटलं आहे तुकाराम महाराजांनी. आणि मारुतीचे वेगवेगळे गजर केले. मग दास मारुती मोठा का वीर मारुती मोठा. आणि मग असं लक्षात आलं की जेव्हा दास श्रेष्ठ असतो ना, जेव्हा दास्यत्व श्रेष्ठ आपल्याला बाणवता येतं तेव्हाच वीरता येते. अनेक प्रकारची वीरता इन्व्हर्टेड कॉमा. आणि रामरूप होता येतं मारुतीबंताला अंशतः. आणि मग त्याचं श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम ह्याच्यापर्यंत पोचणं, किंवा सरूपता सलोकता समीपता सायुज्यता काय 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 देवाची द्वारी उभा क्षणभरी ठीक आहे, पण या अशा भगवत श्रेष्ठ भक्तश्रेष्ठ याच्या दारी जरी क्षणभर उभं राहिलं ना तर नक्कीच चारी मुक्तींच्या पेक्षा पहिल्या मुक्तीच्या तरी जवळपास आपण नक्की जाऊ शकू. आणि या निमित्ताने वेगवेगळी आख्यानं पाहिली, वेगवेगळ्या रचना केल्या, वेगवेगळी पदं लिहिली, साकी लिहिल्या, दिंडी लिहिल्या. आणि दुनिया चले ना श्री राम के बिना, राम भी चले ना हनुमान के बिना, अशी जी हे आहेत स्फूर्ती येणारी, वीरशक्ती जागवणारी. आणि जिनके सीने में हरदम सिया राम रहते हैं, संकट हरने वाले को हनुमान कहते हैं. राम लक्ष्मण जानकी असे अनेक अनेक जय जयकार आम्ही केले. आणि त्या दारांमध्ये त्या उंबरठ्यांमध्ये समाधान पावलं. एवढंच मला सांगावं वाटतं. अजून 11 मारुती आणि 11 बहु 11 काय 11 करायची ना, गुप्त ते गुप्त जाणावे, हे आपण गुप्त ठेवायचं नाही. हे सगळं सांगायचं प्रपंच एवढाच की म्हणजे एवढ्यासाठीच की तुम्ही चला निघूया, 11 मारुती करूया. मी तुमच्याबरोबर परत येईन, तिथल्या सगळ्या कथा सांगेन, त्याचं महत्त्व सांगेन, समर्थांनी का स्थापले, कुठल्या साली स्थापले हे सांगेन. शिवथर घालायला चला. आणि मारुतीचं ध्यान फक्त मनामध्ये ठेवून जर केलं ना, लिहिलं सगळं होऊन जातं. एवढंच मला कळलेलं आहे, थोडंसं अंशाने का होईना. आणि यस, मारुती माझा खूप अत्यंत आवडती भक्त व्यक्तिरेखा, हिरो, नायक काही म्हणा. पण मारुती जर आपण शाळांमध्ये शिकवला, मनामध्ये हृदयामध्ये त्याचा जन्म आणि त्याचं सगळं का जन्म करायचा वारंवार हे जर आपण सांगत गेलो. मारुती चिरंजीव आहे, मारुती चिरंजीव आहे. मारुतीचे विचार गुण हे चिरंजीव झाले पाहिजे. कोणामध्ये मारुती आपल्यात आहे. आता जास्त वेळ मी हे नाही घेत. 4:03 झाली. तेव्हा महारुद्र हनुमान की जय. तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करते. आणि ही झालेली सेवा हनुमंतांच्या चरणी अर्थात समर्पित करून आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद.